नमस्कार, आपलं धुळे न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे। आता आपण आजच्या ठळक घडामोडी। मी दिलीप। अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद तर्फे ओबीसी यांचे आरक्षण कमी करू नये म्हणून माननीय जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन। अखिल भारतीय महात्मा फुले समाजातर्फे स्थानिक स्वराज्य संस्था मार्फत नागरिकांच्या प्रवर्गांचे ओबीसी आरक्षण पूर्ववत ठेवावे म्हणून माननीय जिल्हाधिकारी यांना आज निवेदन देण्यात आले। राज्यातील एकूण लोकसंख्येच्या तुलनेत ओबीसी 52% लोकसंख्या आहे, तरी 27%च आरक्षण दिलेले आहे। 31 जुलै 2021 रोजी इतर मागासवर्गीय विमुक्त जाती भटक्या जमाती विशेष मागासवर्गाची आरक्षणात कपात केलेली आहे। हे अतिशय निषेधार्ह आहे। माननीय उच्च न्यायालयाने दिनांक 8 फेब्रुवारी 2019 रोजी नुकतेच एका प्रकरणात म्हटले आहे, त्यामुळे सदर शपथपत्र न्यायालयीन निदर्शनाचा आधार घेऊन राज्य शासनाने ओबीसी प्रवर्गाची खणखर बाजू मांडावी। यावेळी राजेश बागुल, समता परिषद अध्यक्ष दिलीप देवरे, प्रशांत माळी, गोपाल देवरे, गोकुळ पाटील, प्रकाश सिरसाट, सतीश भावस्कर, दीपक माळी, आर.के. माळी आदी सर्व निवेदन देताना उपस्थित होते। राजेश बागुल, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद धुळे जिल्हा च्या शाखेच्या वतीने आज माननीय जिल्हाधिकारी साहेबांना धुळे जिल्हा समता परिषदेच्या वतीनं धुळे जिल्ह्यातील चारही तालुके महानगर याच्या सगळ्यांच्या वतीनं ओबीसी समाजावर जो काही अन्यायकारक 31 जुलै 2019 रोजी जो राज्य सरकारने अध्यादेश जारी केला, त्या अध्यादेश मागे घेण्यात यावा किंवा याच्यावर ओबीसी समाजावर होणारा हा जो काही अन्याय स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद यांच्यामधील जे काही आरक्षणाची कपात, इतर मागासवर्ग किंवा नागरिकांचा मागास प्रवर्ग याच्यामध्ये साधारणतः 104 ते 5 जागांचा या ठिकाणी अभाव येणाऱ्या काळामध्ये या अध्यादेशाच्या नुसार हा ओबीसी प्रवर्ग निवडणुकीसाठी म्हणा, ग्रामपंचायत स्तरावर, पंचायत समितीच्या स्तरावर, जिल्हा परिषदेच्या स्तरावर मोठ्या प्रमाणात या अध्यादेशाच्या नुसार मोठ्या प्रमाणात जागांची कपात या ठिकाणी होणार आहे। म्हणजे हा जो काही छोट्या छोट्या जातीतून जो काही समाजवर्ग, न्हावी असेल, माळी असेल, कुणबी असेल, तेली असेल, अशा छोटे छोटे समाज जे काय आहेत, आज कुठेतरी या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेचा जो काही अधिकार होता, याच्या माध्यमातून महिला वर्ग आणि या छोट्या छोट्या समाजातून येणारं प्रतिनिधित्व उभं राहत असताना हा जो काही अध्यादेश जारी केला, याच्यातून निश्चितपणाने ओबीसी समाजावर होणारा हा मोठ्या प्रमाणावर अन्याय आहे आणि हाच अन्याय आम्ही सहन करून घेणार नाही। आमचे नेते आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब यांनी याचं राज्यस्तरावर निवेदन हे त्या ठिकाणी दिलेलं आहे। हा अध्यादेश जर कधी पूर्ववत ठेवला तर या ठिकाणी आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या याच्यातून वंचित राहू आणि हा वंचित झाल्यानुसार आम्ही हा अन्याय कदापि सहन करणार नाही। आज या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही शासनाला आणि माननीय सरकारला या निवेदन या ठिकाणी दिलेलं आहे। या निवेदनाचा सखोल पद्धतीने अभ्यास करून कोर्टामध्ये अतिशय सुज्ञ असे तज्ञ वकील नेमून अध्यादेश कसा आणि ओबीसींच्या बाजूने कसा खंबीर राहील यासाठीचं निवेदन आम्ही दिलेलं आहे। हे जर नाही झालं, येणाऱ्या काळामध्ये सबंध ओबीसी समाजाचे छोटे छोटे सर्व समाज घेऊन आम्ही रस्त्यावर उतरू आणि आंदोलन करू। आजचे बातमीपत्र इथेच संपले। पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात।